महत्त्वाचा प्रश्न. आता कोविडचाच विषय चालू आहे. तुम्ही कोविडमध्ये या व्यतिरिक्त देखील एक समाजसेवक म्हणून बरीच कामं केली. पालिकेच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक लेव्हलला. कसा अ, अनुभव होता? सर तुम्हाला कल्पना नसेल, की कोविडमध्ये झालं काय होतं माहिती आहे, की असं बोललं नाही पाहिजे. ज्यांच्याकडून लोकांना इच्छा असते ना, की एखाद्या प्रतिनिधीने आपल्याला आवश्यकता आहे, त्याने आपल्याला मदत केली पाहिजे. नेमकं अशाच वेळेस ना, जे स्वतःला नेते म्हणवतात किंवा प्रतिनिधी म्हणवतात, ते बोलून जातात. तुम्हाला निवडणूक म्हणून लोकं जवळ सापडतील, पण ज्यावेळी तुमच्यावरती अन्याय होईल, तुमच्यावरती अत्याचार होतील किंवा तुम्ही मरणाच्या दारात असेल ना, त्यावेळी तुम्हाला लोकं सापडणार नाहीत. हं, 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 हं. आणि नेमकं कुठंच असं काहीतरी गोष्टी आमच्या इथे घडल्या. आणि आमची ही जे पॅरेंट्स आंदोलन बघून म्हणजे जे पालकांच्या संघटनेचं शाळेच्या प्रशासनाचं आंदोलन बघून काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत होते. आणि हे काय फक्त नवी मुंबईमध्ये चाललं नाही आंदोलन. हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं. हं, हं, आणि हं. महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी काही-काही लोकांनी त्यांच्या संघटना तयार केल्या. आमच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्या शाळेमध्ये ह्या गोष्टींचा पुढाकार घेऊन शाळेमध्ये फी कमी केल्या गेल्या. असेच काही शेतकरी होते, ज्यांनी आम्हाला फोन केला होता, की "सर, भाजीपाला फुकट चाललाय आमचा आणि कसा हा टाकून द्यायचा आणि ह्याचं करायचं काय? तर तुम्ही ह्याच्यावर काही मार्ग सांगू शकतात का?" मी बोललो, "सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अ, आम्ही इथून टेम्पो पाठवतो आणि त्यावेळी टेम्पोवरती स्टिकर लावून मिळत होतं आम्हाला. हं, 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 हं. काही चांगले अधिकारी पण होते ना, की बरोबर. लोकांना सहकार्य झालं पाहिजे. शेतकऱ्यांचा थेट माल हा लोकांपर्यंत आणून देण्याची संधी काही अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली. पण त्याबरोबर जो माल येत होता ना, तो खूप कमी पैशामध्ये येत होता. किलोवरती विकलेला प्रकार नव्हता. शेतकऱ्यांना काय ते काय बोलले, "आम्हाला आमचे पैसे जे आहेत ना, ते मूळ रक्कम मिळाली पाहिजे. फार मोठा नफा नको आहे. हं, आमचे हं. थोडेसे आम्हाला फायदा झाला तर ठीक आहे. अन्यथा आम्हाला नाही झाला तरी पण चालेल, पण त्या वस्तू संपल्या पाहिजेत." सर तुम्ही विचार नाही करणार. कलिंगड आता आम्ही बघतो केजीवरती. आम्ही तिथे 10 आणि ₹12 केजी रुपये एक-एक पीसनी विकलाय. म्हणजे त्यावेळी फक्त मोबाईलवरती आम्ही ग्रुप बनवले होते. हं. सगळ्यांचे एकमेकांना सहकार्य व्हावं म्हणून. आज सुद्धा ते सगळे ग्रुप कार्यरत आहेत. त्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा प्रमाणात लोकं ॲक्टिव्हेट आहेत. आली की भाजीची लिस्ट पाठवायची, ही भाजी एवढ्या-एवढ्या रुपये. लोकं लाईनी लावून शांतपणे भाजीपाला घेत होते. आम्ही सप्तशृंगीवरून काही वेळा भाजी मागवली, काही वेळा पुण्यावरून मागवली, काही वेळा साताऱ्यावरून मागवली. ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. खरंच म्हणजे त्या शेतकऱ्यांचे धन्यवाद मानायला लागेल आणि देवासारखं कुठे ना कुठे ते आमच्यासाठी धावून आले. कारण का काही लोकं ना ह्यावेळेस सुद्धा पैसे कमवत होते. पण ती शेतकरी बंधू खरंच पैसे नव्हते कमवत. ते माणुसकी कमवत होते. बरोबर आहे. आणि तीच आम्ही त्यांची माणुसकी लोकांपर्यंत पोहोचवली. काही सोसायटीमध्ये फवारी करणं काही आहे, फवारणीकरण करायचं होतं, निर्जंतुकीकरण. काही वेळा अल्बम 30च्या ज्या गोळ्या होत्या, त्या वाटप करायच्या ॲसेव्हिक. होत्या. हं, हां. हं, हं. अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे आमच्याकडून ज्या गोष्टी घडल्या, काही ठिकाणी कचऱ्याचे डबे दिले गेले आमच्याकडून. म्हणजे ज्या गोष्टी शक्य आहेत ना, त्या सगळ्या केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर्स. डॉक्टर्स उपलब्ध होते गोळ्या वाटप करताना. आणि काही-काही वेळा तर ट्रॅजेडी झाल्यात आमच्या म्हणजे म्हणतात ना, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, तशा वेगळ्या गोष्टी पण घडल्या गेल्या. तुम्हाला किस्सा सांगायला आवडेल, की एकदा एका महिलेनी फोन केला, आजी होत्या, हं, हं, हं. की कोरोना झाला आहे आणि आम्हाला ॲडमिट व्हायचं आहे. ॲम्ब्युलन्स मिळायला तयार नाही. माझ्याकडे गाडी आहे. मी माझ्या गाडीत ठेवलं आणि घेऊन गेलो त्यांना. गाडीला ॲम्ब्युलन्स बनवला तुम्ही. हां, मग काय करणार ना? तुम्ही विचार करा ना, त्यावेळची परिस्थिती होती काय? हं, की हं, हं. ॲम्ब्युलन्स सेवा मिळत नव्हती. ना कुठली सेवा उपलब्ध होत नव्हती. आम्ही खरंच अजून एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटेल, की माझी गाडी ॲम्ब्युलन्स असेलच, पण काही देवासारखे रिक्षावाले होते, टॅक्सीवाले होते. ते पण आमच्या बरोबर होते. फोन केले विचारले, की स्वतः आजारी पडतील का नाही हे बघत नव्हते, पण आमच्या बरोबर मात्र नक्की येत होते. की ठीक आहे चला. नंतर ती रिक्षा की ती टॅक्सी किंवा माझी गाडी निर्जंतुकीकरण करणं, त्याला फवारणी करणं, हं, हं, हं. हे होत होतं. पण त्यावेळेस त्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये आमच्या मनात कुठेच शंका आली नाही, की त्यांना कोरोना झाला म्हणून आम्हाला कोरोना होईल. कारण का मी 19 वेळा हे ती टेस्ट असते आर-टी-पी-सी-आर ती हं, हं, केली, हं. पण एकदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेलो नाही. बरोबर. त्याचनंतर एक आमचे गृहस्थ होते. त्यांना अ, आय-सी-यूचा बेड मिळत नव्हता. आय-सी-यूचा बेड मिळत नव्हता म्हणून आम्ही एक वेगळीच गोष्ट तयार केली. अ, एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं, की 4 तासांनी तुम्हाला आय-सी-यूचा बेड आम्ही उपलब्ध करून देऊ. कारण का तिथे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही पेशंट ॲडमिट केले होते. त्यांच्या मुलानी सांगितलं, की 9 वाजता सकाळचे, की आम्ही बेड अपोलोचा बुक केलाय, तुम्ही काय घाबरू नका.
पण तो ज्यावेळी तिथे खरंच 9 वाजता आल्यानंतर वडिलांना घेऊन माहीत पडलं त्याला की इथे बेड उपलब्ध नाहीये. त्यांच्या आईने आम्हाला फोन केला. आम्ही त्यांना सांगितलं, "निश्चिंत राहा तुम्ही. आम्ही आहोत. आमच्याकडून काही होऊ शकतं का?" कारण का त्यावेळी आम्ही एक कॉल सेंटर तयार केलेला आणि एक स्थानिक मुलं होती. त्यांनी छानसा आम्हाला सहयोग केला होता आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोणाकडे काम नव्हतं ना, त्यामुळे सगळे सहयोगाला तयार होते. माणुसकी ही कोरोना काळात दिसली सगळ्यांना. बरोबर आहे. आणि त्यावेळी एक चांगली गोष्ट काय घडली माहिती आहे, की आम्ही त्यांना ज्या हॉस्पिटलच्या तिथे घेऊन गेलो, त्यावेळी आयसीयू बेड ह्या नवी मुंबईमध्ये कुठेही उपलब्ध नव्हता. हं, हं, हं. त्या माऊलीला असं वाटलं, की आता माझे वडील म्हणजे माझे जे पती आहेत ते जगतायत का नाही? त्या मुलाला वाटलं माझे वडील जगतात का नाही? अशा परिस्थितीमध्ये फक्त एक मानसिक धीर असतो, तो आपण देऊ शकतो आणि तो आम्ही त्यांना दिला प्रामाणिकपणे. हॉस्पिटलच्या गेटवरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला, की "थोडा वेळ विजय भाऊ थांबा. तुमचाच पेशंट आहे. आपण त्याला त्याची जी स्थिती आहे ती चांगली झाल्यानंतर त्याला शिफ्ट करू, पण ते थोडासा 3 ते 4 तास लागेल." पण मी म्हटलं, "तोपर्यंत करायचं काय? ह्या हं. पेशंटला तुम्ही व्हेंटिलेटर सांगितलं आहे. ह्या पेशंटला ऑक्सिजनचा बेड सांगितला आहे. तो आता आणू कुठून?" त्याचं उत्तर त्यांच्याकडे पण नव्हतं. मग शेवटी काहीतरी रिस्क घेणं अपेक्षित आहे. मग ती रिस्क घेतली. त्या ॲम्ब्युलन्स बेड भरून टाकलं. त्याच्यामध्ये साधारणतः ऑक्सिजन होता. तो ऑक्सिजन 3 ते 3.25 तास चालला. तो ऑक्सिजन चालला. त्याचा बेड खाली झाला. त्यांना तिथे शिफ्ट केला. आजही तो माणूस चांगला आहे. क्या बात आहे. रिस्क बरोबर आहे. घेतलीच पाहिजे. नाहीतर शेवटी पर्याय नाही. नाहीतर तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शनच नव्हतं ना त्यावेळेस. हं, 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 हं. पण ही सगळी लोकं ना एक पॉझिटिव्हिटी होती, की ह्यांना फोन केल्यानंतर हे कुठेतरी आपल्याला काम करतील. काम करतील आणि तुम्हाला बेड उपलब्ध करून देतील. तर हे सगळं सुरू असताना बरीच मोठी-मोठी बिलं पण आली. ह्या बिलांच्या नादात तर काही-काही हॉस्पिटल बंद झाली. म्हणजे मी काही मगाशी बोललो ना, की काही चांगली लोकं तुमच्या बरोबर असताना, काही चुकीची घटक ह्या समाजामध्ये त्यांना पैसेच कमवायचे आहेत. मग तुमचा जीव गेला तरी चालेल. हे अशा पद्धतीमध्ये ती लोकं होती. आम्ही ज्यांना एका ठिकाणी बेड उपलब्ध करून दिला होता, हं. मुलीचे 10 लाख रुपये बिल, वडिलांचं 10 लाख रुपये बिल. आज ते हॉस्पिटल बंद आहे आणि त्या कोरोना काळातच आम्ही बंद केलं होतं. कारण का 10-10 लाख रुपये बिल वसूल करणाऱ्यांना तोंडी बोलून चालत नाहीये. बरोबर. जेव्हा आम्ही त्यांना फोन केला होता, "अरे हा काय प्रकार आहे?" "नाही, नाही आम्ही बिल कमी करून देऊ." बिल कमी करून देऊ हा प्रकारच नाहीये मुळात. तुम्ही एवढं आकारतायत का? हा त्यांना महत्त्वाचा प्रकार आहे. त्यांना ना हा जो प्रकार होता, तो तोंडी सांगून समजत नाही. हं, मग आमची काही लोकं गेली. त्यांना आमच्या भाषेत समजून सांगितलं आणि अधिकाऱ्यांना हे सगळ्या गोष्टी दाखवल्या, की ह्यांनी जी बिलं आहेत ना, ही कशाप्रकारे चुकीची घेतली गेली ती बिलांच्या प्रत त्यावेळी दाखवल्या आणि तत्कालीन जे अधिकारी होते आणि अतिरिक्त आयुक्त त्यांनी ॲक्शन घेतली आणि ते हॉस्पिटल बंद करायला लावलं. हं. पण ते हॉस्पिटल त्यावेळी बंद झालं. पण आज सुद्धा काही ठिकाणी आहे ना, व्यवसाय चालू आहे. सर्रास पेशंट लोकांना लुटतात. पण आज जी लूट आमच्यापर्यंत कोण आलं ना, तर आम्ही त्यांची लूट खरंच थांबवतो. आणि आम्ही लोकांना मॅक्सिमम आवाहन करतोय, की तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहतायत, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचा जेवढा होऊ शकेल तेवढा वापर करून घ्या.